लहानू सप्रेम जय गुरु. आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड येथे परसोडा येथील एक भक्त आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव ते सांगणार आहेत. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. शंकर श्रावणजी चतुर, मुक्काम परसोडा, पोस्ट खडकी, तालुका आष्टी, जिल्हा वर्धा. तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला? ध्यास ध्यास म्हणजे त्यांची महानता आणि आमच्या गोरगरिबाचे सुख दुःख त्याच्यामुळे आम्हाला. नाही, गावामधून कधी आले बा सगळ्यात आधी तुम्ही दर्शनाला? सगळ्यात आधी म्हणजे मी आलो असून जवळपास 70. कोणत्या म्हणजे साल नका सांगू, तुमच्या वयाच्या कोणत्या वर्षी आले होते? मी वयाच्या 14व्या वर्षापासून तर लहानूजी महाराज ते देहासन झालं तोपर्यंत येत राहिले. दर सोमवारी. बरं, तुमच्या सोबत काही घडलेले प्रसंग सांगा. प्रसंग म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे मला. मी म्हणजे मजुरी करणारा माणूस, पण त्यांच्या आशीर्वादाने आज मला 4 अपत्य आहे. 4 अपत्यापैकी माझे 3 सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि महाराष्ट्र शासन 1 आहे. म्हणजे जावई आहे तर मुली आहे. 3 मुली, मुला 1 मुलगा आहे. नोकरीवर आहे का? नोकरीवर आहे. 4 जण म्हणजे 2 जावई आहे तर मुली आहे आणि 2 मुलगा आणि मुलगी सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. हो काय? त्यांचीच कृपा आहे आणि त्यांचीच माझी सेवा आहे. बाबाजीची सेवा. घरी आम्ही सोमवाऱ्या दिवशी उपवास करतो त्यांच्या नावाने. हो का? सोमवार दिवस त्यांचा असते, बाबाजीचा उपवास करतात. तर आम्ही त्या दिवशी आमच्या इथं उपवास म्हणजे करतोच आम्ही. ठरल्यावर. किती लोक करता उपवास? उपवास आम्ही 2 आता म्हणजे आई वडील, म्हणजे माझी पत्नी आणि मी. आता मुलं पण करून राहिले. असं मुलगाही करते. सोमवारचा बाबाजीच्या नावाचा उपवास आहे. उपवास आहे. असं सोमवार. तुम्ही जेव्हा दर्शनाला आले तर तेव्हा बाबाजी तुम्हाला उद्देशून काही बोलले का? थोडीशी शिवीगाळ केली. केल्यानंतर मग त्यांनी बसवलं. कुठं घेतलं तुम्ही दर्शन? सगळ्यात आम्ही त्यांचे आंघोळ झाल्याबरोबर तिथं आंघोळ करायचे होते. ते आंघोळीचं स्नान आहे. आंघोळीचं स्नान. बाहेर त्याचे मग कपडे गिपडे चढवले भक्तांनी. तर मग आम्ही अजूनही पुन्हा दर्शन घेतलं. त्यावेळेस सांगितलं. शिव्या दिल्या होत्या का तुम्हाला? शिव्या दिल्या. कशा? त्या लय खालच्या कमरीत दिल्या. पण बाबाजीचं असं होतं की शिव्यामधून सुद्धा प्रसाद होता. शिव्यामधूनच प्रसाद. शिव्या दिल्या म्हणजे कसं असं नव्हतं. नाही आपल्या मागचं काय जे आहे, आपला जो काही उद्धार व्हायचा असेल, उद्धारही झाला. मोठे आमची बिमारी आली मला. त्यावेळेस तुम्ही जेव्हा दर्शनाला येते तेव्हा कोणतं काम करत होतो? आम्ही मजुरी करत होतो. हो काय? आणि तुमचे वडील नव्हते का? नाही, माझे वडील नव्हते. म्हणजे माझ्या अगोदर महती कळल्यामुळे तुम्ही दर्शनाला यायचे. रोजमरी मजुरी करून जीवन उदरनिर्वाह. पायदळ यायचं. जवळपास इथून आमचं 20-22 किलोमीटर गाव आहे. कोणत्या मार्गाने येत होते मग? आम्ही परतोळा, बिष्णूर, भारसवाडा. हो काय? या मार्गाने पायदळ. हो का? बरीचशी म्हणजे आम्ही नसत तरी माझ्या जीवनात मी 35 वेळा पायदळ झालो. बाबाजी असताना? बाबाजी असताना. हो काय? सकाळीच आपली भाकरी बांधायच्या. संध्याकाळी इथं काही जेवण वगैरे काही होतं नाही तर आम्ही मग त्या संध्याकाळच्याही घ्यायच्या. रात्रभर राहायचं. सकाळी कधी उरली सुरली खाल्ली का चाललं. ते आम्हाला इथं आल्यानंतर आम्हाला भूक तहान आम्ही विसरून होतो. आणि असंख्य जे लोक दर्शनार्थी ते त्यांचे अनुभव पाहायचे. अनुभव म्हणजे त्यांना जे माहिती होती ते अंतर्ज्ञानी होते. ते कितीही मोठेही लोक असन काही असन त्यांच्याजवळ खायची सुद्धा नव्हते. एखाद्या गरीबाची बेसन पोळी कांदा भाकर खायचे. कधी म्हणजे असेही प्रसंग घडायचे. असेही प्रसंग घडले. ज्याचा अन्नाचं सेवन करायचं त्याच सेवन करायचं. आणि इथं आणलेल्या बिमाऱ्या मोठ्या बिमाऱ्या होत्या. एक नागपूरकडला काटोल मधला कॅन्सरचा आला होता बाई.
कॅन्सरची त्याने त्याचा अनुभव आम्हाला सांगितला त्या काळात. हो, कसा हा. सांगा. तर काही नाही, त्या अंगाऱ्यानं ते बाबाजीनं थोडस त्याच्याजवळ ते कुबडी होती ना, हो. कुबडीनं एक असं फुटाले असं मारलं त्याले, हो हो तर त्याच्यानं त्याची कॅन्सर पळाला. हो काय. म्हणजे तो मग सतत म्हणे मी आता 5 वर्ष झाली येऊन राहिलो मुलाबाळासही. हो. काटोलकडला आहे तो, कोणतं तरी असं. खेडेगाव आहे. हो हो. तुम्हाला सांगितलेली हकीकत आहे त्या हकीकत वा. मी ऐकलेली. हो हा. स्वतः सांगितलं. हो. तर दादाजी तुम्ही दर्शनालाच आले हो. आज. हो. अच्छा. तर तुम्ही- दर्शनाला म्हणजे मी जवळपासच आलो आहे, म्हटलं बाबाजीच्या हो. जवळ चाललो आपण, असं तर थोडस दर्शन घेऊन चाललं जाऊ. अच्छा. तर तुम्ही दादाजी जे काही थोडक्यात का होईना, हा. तुम्ही रोज मजुरी करणारी व्यक्ती हा. आणि आज पहा केवढा मोठा उद्धार तुमचा केला. शेती नाही. आहे का आता तुमच्याकडे? हा? शेती आहे. शेती आहे, पण ते 1.5 एकर आहे, ते कमी आहे. कमी आहे ते. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सर्व्हिसच लावून दिल्या बाबाजी. हो 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 हो. कृपा कृपा आहे कृपा. बाबाजीच्या. त्यांना 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 त्यांनी बुद्धी दिली, हो हो चांगले चांगले पर्सेंटेज हो. दिले. बरोबर. आता खेड्यातल्या म्हणजे आता 80, 90, 93, 91 2 अपत्य आहे माझे. हो. एक 80च्या वर 2 आहे. असं. हा. तर त्याच्यातून आता आपले जावाई एक कृषी खात्यात आहे डिव्हिजन ऑफिसला, हो. एक जावाई बांधकाम मध्ये आहे. हम्म. हे झाले आता महाराष्ट्र शासनचे. केंद्र सरकारमध्ये माझी मुलगी आहे आणि मुलगा आहे, पोस्टामध्ये आहे. आज माझा मुलगा ऑडिटर आहे, हम्म. म्हणजे चेक करणारा आहे. थोडासा पगार आहे, पण आम्ही समाधानी आहे. समाधानी. तेवढं आहे. तर दादाजी तुम्ही जे काही थोडक्यात अनुभव सांगितले याकरता मी हा. तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय गुरु. जय लहानुजी. जय समर्थ लहानुजी महाराज महाराज की की जय. जय.